नमस्कार मंडळी, मी तुमचा किरण पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी सध्या दिल्लीमध्ये आहे. ऑफिसवाल्यांनी फक्त पार्टी करण्यासाठी मला मुंबईवरून दिल्लीला बोलवून घेतलं आहे, ते पण पूर्ण खर्चासहित. आता मी काय काय राडा घातला ना ते तुम्ही पूर्ण बघा, ब्लॉग कंटिन्यू करा. तर एवढ्या सकाळमध्ये आव्हाडच्या घरातून आता मी निघालो आहे एअरपोर्टला. सकाळमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच असतोय की कॅब मिळत नाही, आणि मी उठल्या आधी बुक केली तरी पण 20 मिनिटं लागून गेले बुक व्हायला. गाईज, फायनली आपण टर्मिनल 2ला पोहोचलो आहे. त्या दादाने मला आता ड्रॉप केलं आहे आणि इथूनही ना मी आता जाणार आहे आतमध्ये. चेक इन कुठं करावं लागतं, काय काय करावं लागतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्या आधी नाही का पटकन जाऊयात, कारण 5:30 इथंच झालेत आणि 1.5 तास राहिला आपल्या फ्लाईटला. हो, आपल्याला पहिले बॅग चेक इन्स वगैरे करावे लागतील. आपला जो सामान आहे तो व्हेरीफाय करावा लागतोय. सगळ्यात आधी तर इथून आपल्याला हे काउंटर घ्यावे लागणार. ट्रेनमध्ये आता आपला जो सगळा सामान आहे, घड्याळ, इलेक्ट्रॉनिक सामान काय असेल ते सगळं मी पटकणार आहे याच्यात. आपला सगळा सामान इन्क्लुडिंग शूज मी याच्यात पटकला आहे. सगळेजण आपल्या बॅगा घेऊन येत आहेत. इथं माझं सगळं सामान चेक इन झालेलं आहे. आता बुटं घालणार, कारण 5:45 इथं झालेत. गाईज, आपलं सगळं करून झालेलं आहे आता. चेक इन वगैरे A to Z. आपली फ्लाईट आहे 6C0301. पहिले मला बघावं लागेल ती फ्लाईट लागती कुठे. तर विषय असा आहे, आपली फ्लाईट आहे ना 45D1ला आहे. सगळ्यात पहिले तर ते शोधावं लागेल मला 45D1 आहे कुठे, आणि मग त्याच्यानंतरच अंतराला जायचं कुठे आहे. जाम गोंधळ असतो इथे. इकडे 40 to 45 इकडे आहे. सो इकडे जाऊयात आपण आता. चलो, आतमध्ये आलेलो आहे. ही आहे आपली बस. आता बसमधून डायरेक्ट विमानातच. तो ही आहे आमची फ्लाईट. आपण लहानपणी नाही का फक्त आकाशातच विमानं बघत असतोय, पण जेव्हा असं कधी फ्लाईटचा एक्सपिरियन्स येतो ना, एकदम भारी वाटतं की यार काय होतो आपण, कुठं आलो आपण. लाईक माझी खूप जास्त फ्लाईट एक्सपिरियन्स झाला आहे, पण स्टील पहिली फ्लाईट आणि अजून दुसरी फ्लाईट, कुठली पण फ्लाईट राहू देत, सेमच वाटतं, भारी वाटतं. गाइस, इसमें चढेंगे गाइस, अभी मजा आएगा गाइस. हियर इज आपलं सीट. सो गाइस, फायनली वी आर हियर. त्या तिकडं बाकीच्या फ्लाईट्स आहेत ज्या पुढं आपला नंबर लागलेला आहे आता. बाकी काही म्हणा, वरून खालच्या नजारा म्हणजे डायरेक्ट नाथकुळा जळगाव धुळा. टेकून बसायला अर्धा तास झाला नाही, तेवढ्यात एअर हॉस्टेस खायला देऊन गेली. तुम्ही जर इंडिगोनं जात असाल ना, हे चिकन जंगली सँडविच नक्की मागवा, 1 नंबर लागतं डायरेक्ट. या खायला. हा, 1 नंबर. चायला खाता ड्रॅगन दिसला, नंतर समजलं नदी आहे. डिप्रेशन खतरनाक दिसतं डायरेक्ट. फायनली टामटूम करत झालोय लँड. आता आहे ना डायरेक्ट बाहेर जाणार. पहिले टॅक्सी बघावी लागेल, कारण इथून आपल्याला जायचंय हॉटेलला. मग काय लांब्या डांगांनी मोठ्या डांगा टाकत चाललो मी बसमध्ये. डायरेक्ट बाहेर घेऊन जातील मला आता. हे बघा, आलोय मी आता बाहेर. पहिले पकडू कॅब. भेटली बाई कॅब. याला म्हणलं डायरेक्ट हॉटेल पे चलो, आराम करना है मेरे को. हा, काय ती हाटी लंग, काय ती जाडी. पण इथं यांनी उपाधी केली. आधी बॅग चेक करायला लावली. जसं मी पिस्तूलच घेऊन येले. जाऊ द्या, आधी रूममध्ये जातो, जरा फ्रेश होतो, कारण ना बेकार दमेले. सकाळचा 5चा उठेले मी, सॉरी 4चा. तर गाईज, असा आहे रूम, एकदम कडकमध्ये. इकडं दिलाय डेस्क, पण ज्याच्यावर मी घंट्या काम करणार नाहीये. इकडं पण डेस्क, कॉफी वगैरेसाठी ठेवलेलं आहे. गेस कॉफी तर मी आता घेणार नाही. आणि हे आहे आपलं ते आंघोळीचं साहित्य. बस चला, आता आराम करतो जरा, आणि मग फ्रेश होऊन जातो. हे आहेत आमची टीममेट. आणि खाण्याच्या बाबतीत आपल्याला कसलीच तोड नाही. डायरेक्ट ताट भरून घ्यायचा आणि सुट्टीच नाही द्यायची. आणि तेवढ्याच समोरून आली आमची सिनियर, म्हणे हाय. म्हणलं हाय. आणि मग काय सांगू तुम्हाला, खायला बसले बाई. फुकट का माल, वड मेरे लाल. हाय नुसतेच मजा. आधी 1 प्लेट संपवली, मग दुसरी प्लेट भरायला गेलो. नंतर घेतले पराठे फळं. सुट्टीच द्यायची नाही हो, डायरेक्ट वडून घ्यायचं. सगळं कसं असं एकदम पद्धतशीर दाबून घेतलंय कडक मध्ये. आणि मग बाकीच्यांनी मागवला होता मसालाच्या, माझ्यासाठी पण होता, घेतला तो पण वडून. लईच दाबून नाश्ता झालाय. आता जरा आंघोळ करतो, कारण ऑफिसमध्ये निघायचं आपल्याला. तिकडे जाऊन अजून बाकीच्या टीमला पण भेटायचंय. मी इथं थांबितो, तोवर तुम्ही पटकन सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. बाकीचे बघतो ते तुम्हाला उद्या दाखवतो. पुन्हा भेटतो, पर्यंत जय महाराष्ट्र.